दीपेश माली गेंदबाजी की शुरुआत करते हुए मैच नंबर 5 अब यहां से शुरू होने जा रहा है, स्टार्ट होने जा रहा है। देखना है बल्लेबाज अपने आप को थोड़ा सा चार्ज करते हुए, तैयार करते हुए, और गेंदबाज भी हम देख रहे हैं कि अपने हिसाब से वहां पर फील्डिंग एडजस्ट करते हुए विकेट कीपिंग की भूमिका में हम देखेंगे यशपाल माली, और गेंदबाजी में आएंगे दीपेश माली। पहली गेंद के साथ, ओहो, पहली गेंद वहां पर अच्छी गेंद रही थी, ऑफ स्टंप पर ये गेंद को रखी थी, फुलर लेंथ की गेंद वहां पर बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेल दिया है दक्षत ने, और पहली गेंद के ऊपर 2 रन पूरे करते हुए कमाल का स्ट्रोक वहां पर पहली गेंद के ऊपर आया। हालांकि गेंद भी अच्छी रही थी वहां पर, 2 रनों से यहाँ पर टीम खूनी का और बल्लेबाज दक्षत का भी खाता खुलता हुआ। इस बार बैकफुट पर जाकर कट कर दिया गेंद को। देखना है खिलाड़ी वहां पर मौजूद है लेकिन बहुत दूर रह गए, और गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेला वहां पर दक्षत शिंगोले ने, बैकफुट पर जाकर इस गेंद को कट कर दिया था, और गैप में भी गेंद निकल गई है 4 रनों के लिए। अच्छी बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है, जिस तरह से पहली 2 गेंदें फेस की वहां पर दक्षत ने, 6 पर स्कोर को पहुंचा दिया है। इसलिए मैं कह रहा था कि दक्षत और प्रमोद की जो जोड़ी है वो हमेशा जो है खूनी टीम को एक अच्छी शुरुआत दिलाती है। फिर से वहां पर देखना है, इस बार भी ये गेंद ऑफ स्टंप पर थी, हालांकि थोड़ा सा सफल हो गए थे बल्लेबाज, लेकिन बहुत ही खूबसूरत तरीके से इस गेंद को खेला है। एक बार फिर से कट कर दिया था गेंद को, हालांकि इस बार फील्डिंग अच्छी रही और ये सिंगल रन अब स्कोर में जुड़ता हुआ। इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतर गेंद रही है, ऑफ स्टंप पर ये गेंद को रखी थी वहां पर दीपेश ने। हालांकि इस बार प्रमोद ने फेस किया था दीपेश को, लेकिन इस बार ये डॉट गेंद, 7 पर स्कोर। पहले ओवर में हम देख रहे हैं कि गेंदबाजी भी अच्छी नजर आती हुई, बल्लेबाजी भी बहुत बेहतर हो रही है, मेरिट पर बल्लेबाजी कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज। फिर से वहां पर देखना, इस बार पंच किया है, डीप में खिलाड़ी वहां पर मौजूद है, और इस बार सिंगल पूरा कर लेंगे बल्लेबाज। एक विरा मानकोली और जय हनुमान खूनी के बीच में अभी अभी दोस्तों ये मैच शुरू हुआ है। दोनों ओपनर बल्लेबाज अच्छी बैटिंग करते हुए, इस बार स्लॉक करना चाहते थे वहां पर दक्षत। देखना है, रन के लिए निकले थे नॉन स्ट्राइक के बैट्समैन, लेकिन बिल्कुल तैयार नहीं थे वहां पर दक्षत, और ये डॉट गेंद के साथ अपने ओवर की समाप्ति करते हुए दीपेश माली। पहले ओवर का खेल खत्म हो चुका है, जिसमें रन बनाए गए हैं 8। पहले ओवर में अच्छी गेंदबाजी देखने को मिली, कुछ अच्छे स्ट्रोक भी देखने को मिले बल्लेबाजों द्वारा, लेकिन उतने रन नहीं खर्च किए दीपेश माली ने, सिर्फ 8 रन खर्च किए। लेकिन अच्छी बात यह है जय हनुमान खूनी के लिए कि दोनों ओपनर बल्लेबाज अभी भी वहां पर मौजूद है, दक्षत और प्रमोद। विकेट नहीं गिरा है, लेकिन अच्छी गेंदबाजी भी रही है। 5-5 ओवर का ये मैच। यशपाल माली को अब ओवर नंबर 2 में बुलाया जा रहा है। एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी यशपाल माली, लेजेंडरी खिलाड़ी है, काफ़ी समय दिया है उन्होंने भिवंडी टेनिस क्रिकेट को, और मानकोली गांव को हमेशा हमने देखा है कि बहुत ऊपर तक लेकर गए। और ओवर नंबर 2 में अब गेंदबाजी के लिए आते हुए यशपाल माली सामना करेंगे वहां पर बैट्समैन प्रमोद। पहली गेंद वहां पर यशपाल की, फुल टॉस गेंद, पहली गेंद गई है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। इस मैच का ये पहला बड़ा हिट लगा दिया वहां पर प्रमोद ने। फुल टॉस गेंद थी और इस गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से भेज दिया 6 रनों के लिए। जैसे ही फुल टॉस गेंद दिखी वहां पर बल्लेबाज की जो तो आंखें थी वो बिल्कुल खुल चुकी थी, और गेंद को बाउंड्री के बाहर लगा दिया 6 रनों के लिए। पर स्कोर
फुल टॉस गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत करते हुए यशपाल माली पिचअप नहीं करा पाए थे अपनी गेंद को वहां पर, लेकिन बहुत ही बेहतरीन तरीके से एक स्ट्रोक लगाया वहां पर बल्लेबाज ने। फिर से बड़ा हिट लेने की कोशिश, लेकिन इस बार मिस टाइम स्ट्रोक है गेंद के नीचे वहां पर खिलाड़ी, और ये पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए प्रमोद आउट होकर वापस जाते हुए अब ज्यादा ऊपर की तरफ खेल बैठे थे इस गेंद को, और एक अच्छा कैच वहां पर यज्ञेश द्वारा पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए यशपाल माली प्रमोद आउट होकर अब वापस लौटते हुए। पिछली गेंद के ऊपर एक अच्छा स्ट्रोक आया था उनके बैट से, सिक्सर लगाया था उन्होंने आउट होने से पहले। सिर्फ 7 रन बनाए अपनी टीम के लिए उन्होंने, और अब नए बैट्समैन आते हुए हर्ष पहली सफलता, पहला ब्रेक थ्रो अपनी टीम को दिलाया वहां पर यशपाल माली ने। जेबी ट्रॉफी 2025 जय बजरंग मित्र मंडल द्वारा ये टूर्नामेंट आयोजित किया गया है, और इस साल नए फॉर्मेट में हम देख रहे हैं जेबी ट्रॉफी को, क्योंकि हर साल जब भी जय बजरंग चषक होता है तो हम हमेशा देखते हैं कि BC4 फॉर्मेट और ग्रामीण क्रिकेट का तड़का दिया जाता है, लेकिन यहाँ पर हम देख रहे हैं कि इस साल जो है वो ग्रामीण क्रिकेट और सिटी इमर्जिंग भिवंडी इमर्जिंग पिछले साल की हम बात करें तो चैलेंज स्पोर्ट्स ने इस टूर्नामेंट को अपने नाम किया था, धनेश 11 को शिकस्त दी थी। स्विच हिट लगाया इस गेंद के ऊपर, वहां पर ओ कैच वहां ड्रॉप हुआ है, फंसा लिया था पूरी तरीके से अपने जाल में वहां पर यशपाल माली ने बल्लेबाज को, लेकिन जो साथी खिलाड़ी उनका साथ नहीं मिला, और इस बार कैच वहां पर ड्रॉप हुआ है, और बल्लेबाजों ने उसी बीच 2 रन पूरे किए इस गेंद के ऊपर। लास्ट ईयर जो रहा था जेबी ट्रॉफी का वो BC4 फॉर्मेट में रहा था, और फाइनल का जो मुकाबला खेला गया था चैलेंज स्पोर्ट्स और धनेश 11 कुक्से के बीच में खेला गया था। पवन केने की वो बल्लेबाजी जो फाइनल मुकाबले में उनकी रही थी, जीवन दान मिला वहां पर बल्लेबाज दक्षत को। बैकफुट पर जाकर इस बार देखना है वहां पर ऑन दी अप गेंद को खेल दिया बल्लेबाज ने, धीमे कदमों से इस बार सिंगल रन पूरा करते हुए वहां बल्लेबाज दक्षत की खास बात यही रहती है कि वो ज्यादातर जो है मेरिट पर बल्लेबाजी करते हैं, इस बार भी वही देखने को मिला, बैकफुट पर जाकर ऑन दी अप गेंद को खेल दिया था वहां पर दक्षत ने, और सिंगल रन पूरा करते हुए सिंगल की मदद से स्कोर अब 18 पर। एक विकेट गंवाने के बाद जय हनुमान खोनी थोड़ी सी इस बार नीचे की तरफ गेंद रह गई थी, क्रॉस दी लाइन गेंद को खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज, शॉर्ट पुल लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल खत्म हो चुका जिसमें रन बनाए गए हैं 18। पहले ओवर में दीपेश माली ने 8 रन खर्च किया, दूसरे ओवर में हम देख रहे हैं कि यशपाल माली 10 रन खर्च किया। हालांकि पहली गेंद के ऊपर सिक्सर लगा, लेकिन उसके बाद 5 गेंदें बहुत अच्छी की उन्होंने और एक विकेट भी हासिल की है। थोड़ा शांत कहीं ना कहीं क्रिकेट देखने को मिल रहा है जय हनुमान खोनी की तरफ से। धीरे धीरे अब दर्शकों की जो तादाद है वो भी अब बढ़ती हुई एक बार फिर से दीपेश माली को ही गेंदबाजी के लिए बुलाया गया, कंटिन्यू रखा है दीपेश माली को, क्योंकि पहला ओवर जो उनका रहा था वो बहुत अच्छा रहा था, 8 रन उन्होंने खर्च किए थे। अब एक बार फिर से उन्हीं के ऊपर भरोसा जताया गया है, ओवर नंबर 3 में भी अब उन्हीं को गेंदबाजी के लिए बुलाया गया है। पहली गेंद वहां पर दीपेश माली की, देखना है स्विच हिट लगाया है, गेंद गई है 1 बाउंस में बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन तरीके से इस गेंद को खेल दिया वहां पर दक्षत शिंगोले ने, 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। ओवर नंबर 3 की शुरुआत यहां पर हो चुकी है, लेकिन पहली गेंद बाउंड्री के बाहर गई है। अच्छी बैटिंग देखने को मिलती हुई दक्षत द्वारा, ये दूसरी बाउंड्री आई है उनके बैट से। 22 पर अब स्कोर।
आगे निकले, इस बार कदमों का इस्तेमाल किया है। देखना एक्स्ट्रा कवर की खिलाड़ी वहां पर जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच इस बार 2 रन पूरे कर लेंगे बल्लेबाज। कदमों का इस्तेमाल किया था वहां पर दक्षत ने, गेंद की पिच पर जाकर इस गेंद को खेला और एक्स्ट्रा कवर में अच्छी फील्डिंग, लेकिन उसी बीच बल्लेबाजों के पास काफी वक्त भी था और ये 2 रन पूरे किए गए हैं। इस बार गेंद की लाइन में आकर वहां पर मोड़ दिया ऑन साइड की दिशा में, वहां पर दक्षत ने सिंगल रन पूरा कर लेंगे बड़ी आसानी के साथ दोनों ही बल्लेबाज। अगला जो मैच रहेगा दोनों टीमें आपको तैयार रहना है। वेलकम, शुभ आगमन झालेलं आहे। आम्हा तुम्हा सर्वांचे परिचयाचे आजही आमच्यासाठी आपला आमदार म्हणून आम्ही त्यांना नेहमी आवाज देत असतो। सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे। या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या भिवंडीकरांची ही जान आहे आणि या मुख्य व्यासपीठावर जोडलेल्या आहेत। जय बजरंग चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम दादा, आपल्या माहिती करता एका बाजूला आपल्याच परिचयाचा मानकोली संघ आणि दुसऱ्या बाजूला खोनी संघ हा सामना सुरू आहे मैदानामध्ये। हो टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू संदेश। बिल्कुल सीधा इस बार खेला इस गेंद को वहां पर बल्लेबाज ने, मौका इस बार भी नहीं है खिलाड़ियों के पास और ये गेंद भी चले गई बाउंड्री के पार 4 रनों के लिए। बैटिंग हम देख रहे हैं कि दक्षिण शिंगोले बहुत ही बेहतरीन करते हुए बिल्कुल सीधे बिलेट से इस गेंद को खेला वहां पर बल्लेबाज ने। हालांकि लॉन्ग ऑफ और लॉन्गर का खिलाड़ी गेंद की तरफ आ रहा था, लेकिन बहुत ही रैपिड ये स्ट्रोक और गेंद चले गई बाउंड्री के बाहर। ये तीसरी बाउंड्री आई है दक्षत के बैट से और 3 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाया गया हुआ है 30। एक अच्छा टोटल हम कहेंगे जिस तरह से यहाँ पर रन बनाए गए हैं। 10 के आस्किंग रन रेट से इस वक्त आगे बढ़ती हुई जय हनुमान खोनी, जहां पर हम देख रहे हैं कि दक्षत बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए और उनका साथ देते हुए हर्ष। सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे या व्यासपीठावर जोडलेले आहेत। शिवसेना नेते आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते देखील उपस्थित झालेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि दुपारपासून आपण पाहतोय पाहुणे या मुख्य व्यासपीठावर भरपूर प्रमाणात आलेले आहेत आणि आज मानकुली टीम संघाचा आणि खोनी संघाचा मॅच बघण्याकरिता देखील उपस्थित झालेले आहेत। दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। जय बजरंग मित्रमंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तकदीर माली को अब गेंदबाजी के लिए बुलाया गया है। ओवर नंबर 4 में आएंगे तकदीर। दीपेश माली ने अपने 2 ओवर में 20 रन खर्च किए, हालांकि विकेट नहीं मिला है उनको और ये चौथे ओवर की पहली गेंद आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज और सिंगल रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर 31 पर स्कोर। जय हनुमान खोनी 1 विकेट गंवाने के बाद आउट होने वाले जो बैट्समैन रहे थे प्रमोद रहे थे, जिन्होंने 7 रन बनाए अपनी पारी में, लेकिन ये दोनों बल्लेबाजों ने अब तक अच्छी बल्लेबाजी की। हालांकि ज्यादातर गेंदें हम देख रहे हैं कि दक्षत ही खेल रहे हैं। ओह, इस बार देखना है वहां पर तकदीर की ये गेंद बहुत ज्यादा लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद रही है वाइट। 21 पर बैटिंग करते हुए दक्षत, जबकि हर्ष ज्यादातर जो बैटिंग कर रहे वो सिंगल में ही बैटिंग करते हुए। इस बार स्विच हिट किया है, गेंद ये भी जाएंगी बाउंड्री के बाहर। एक और कमाल का स्ट्रोक आता हुआ दक्षत शिंगोले के बैट से, स्विच हिट, गेंद गई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। कमाल की बैटिंग देखने को मिलती हुई वहां पर दक्षत द्वारा। पहले ज्यादातर हम देख रहे थे कि बाउंड्री में डील कर रहे थे और इस बार ये स्विच हिट लगाया है, गेंद गई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। अड़तीस पर स्कोर 38। क्या कमाल की बैटिंग देखने को मिल रही वहां पर। देखने अब थोड़ा सा वहां पर फील्डिंग में कुछ चेंजेस करते हुए इस बार थोड़ा सा आगे निकले वहां पर बल्लेबाज। लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को खेल दिया, एक पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं, लेकिन दूसरा रन कंप्लीट नहीं कर पाएंगे बल्लेबाज। विकेट वहां पर गिरता हुआ ये दूसरा विकेट अब गिर चुका है जय हनुमान खूनी का। आउट होकर वापस जाते हुए हर्ष, दूसरे रन के चाह में विकेट यहां पर गिरा है।
हालांकि स्ट्रोक अच्छा लगाया था वहां पर बल्लेबाज ने लॉन्ग ऑफ की दिशा में, लेकिन फील्डिंग भी बहुत ही बेहतर रही है। 3 रन बनाकर 39 पर ये दूसरा विकेट गिरा है। नए बल्लेबाज अब आए हैं राज चेक. शिंगोले। टेमघर संघ जर इथे आला असेल कॅप्टन तर आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. टेमघर टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचंय आणि केवनी हेमंत पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण आला असेल तर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. बिग मॅच, बिग फाईट यानंतर देखील पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक पर राज शिंगोले आए हैं नए बैट्समैन, जबकि इस बार सामना करेंगे वहां पर दक्षत। बड़ा हिट लेना चाहते थे, वहां पर फुलर लेंथ की ये गेंद रही थी, अच्छी लंबाई की इस बार गेंद रही थी तकदीर माली द्वारा। राज की हम बात करें तो सिटी क्रिकेट में भी काफी वक्त तक उन्होंने क्रिकेट खेला है। ट्रिपल एस के लिए वो क्रिकेट खेला करते थे और नाना ट्रॉफी जो टेमघर में रही थी उसमें गोल्डन बाउंड्री लगाई थी उन्होंने। लेकिन सिटी क्रिकेट से अब उतना वो क्रिकेट नहीं खेलते, ज्यादातर वक्त वो अपने गांव को देते हैं। स्लो करने की कोशिश की और बिल्कुल कामयाबी भी मिलेगी वहां पर बल्लेबाज को। एक और बेहतरीन स्ट्रोक, पूरी तरीके से अपने बॉडी को रोल कर कर इस स्ट्रोक को खेला है। बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद चली गई है 6 रनों के लिए। कमाल की बैटिंग देखने को मिलती हुई दक्षत द्वारा। 45 पर स्कोर। टीम टेमघर आणि त्याचबरोबर केवनी आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे, कारण की हा सामना 5 षटकांचा आहे। पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहोत, तर दोन्ही टीमच्या कॅप्टननी पोहोचायचं आहे। लास्ट गेंद के साथ वहां पर तकदीर माली। इस बार अच्छी गेंद रही, वहां पर देखना है बल्ले का अंदरूनी सिरा लगा है और सिंगल रन तो पूरा कर लेंगे इस गेंद के ऊपर। वहां बल्लेबाज ओवर की समाप्ति भी होती हुई 4 ओवर का खेल खत्म हो चुका है, जिसमें 46 रन बनाए गए। एक अच्छा टोटल बन चुका है यहाँ पर। इसके बाद एक ओवर का खेल और रहेगा, लेकिन ये भी तो हम भूल नहीं सकते कि सामने जो टीम है वो है एकवीरा मानकोली के पास भी जो बैटिंग लाइनअप है वो बहुत ही बेहतरीन बैटिंग लाइनअप है। देखना है कि लास्ट ओवर के लिए अब कौन से गेंदबाज को बुलाया जाएगा, क्योंकि दीपेश माली ने अपना 2 ओवर कर ली है, यशपाल माली ने अपना 1 ओवर किया है। लास्ट ओवर जो अभी किया है वो तकदीर माली ने किया। अब डेथ ओवर में लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए थोड़ा सा कहीं ना कहीं सोच विचार वहां पर चलता हुआ। टेमघर संघाचे कॅप्टन आलेले आहेत, विवेक पवार, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। केवनी दिवा अर्थात हेमंत दादा पाटील यांचा हा संघ आहे। तर आपण आला असेल तर टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे। मित्रांनो, थोड्या दिवसातच आगरी महोत्सव जो आहे सुरू होणार आहे। सर्व भिवंडीकरांना आपल्या समाजाचा महोत्सव म्हणजे आगरी महोत्सव सुरू होणार आहे। सर्वांनी त्या फेस्टिवलमध्ये नक्कीच आपली उपस्थिती दाखवा। आपल्या हक्काचा, आपल्या मानाचा, आपल्या प्रतिष्ठेचा नाही, आपल्या सन्मानाचा आगरी महोत्सव शुरू होता है। सर्वांनी अपनी उपस्थिति दाखवायची आहे। लास्ट ओवर में रोहित थले को गेंदबाजी के लिए बुलाया गया है, डेथ ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए। ओहो, पहली गेंद वहां पर अच्छी गेंद रही, लेकिन ऑफ स्टंप के बाहर ज्यादा ये गेंद निकली और वाइड के साथ अपने ओवर की शुरुआत करते हुए रोहित। पहले 4 ओवर में अच्छी बल्लेबाजी देखने को मिली है वहां पर बल्लेबाजों द्वारा। 47 पर स्कोर को पहुंचा दिया है। सफल हो गए थे वहां पर, जगह बनाकर गेंद को खेलना चाहते थे बल्लेबाज। देखना है थोड़ा सा मिसफील्ड हुआ है वहां पर और बल्लेबाज उसका फायदा उठाते हुए सिंगल रन पूरा कर लेंगे इस गेंद के ऊपर। नक्कीच या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अभिमन्यू तरे देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर। त्यांच्या संकल्पनेतून ही भव्य रजनीमधील ही स्पर्धा फ्लड लाईटमध्ये खेळली जात आहे। जेबी ट्रॉफी 2025 या स्पर्धेला उपस्थित कार्यसम्राट
मी आजही आपला आमदार म्हणून दादांना नेहमी आवाज देत असतो. रुपेश दादा मात्र उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राज शिंगोले अपनी पारी की शुरुआत करते हुए पहली इनिंग के लास्ट ओवर का ये खेल चलता हुआ. फुल टॉस गेंद नाप तोल कर गेंद को मारा है. गेंद गई बाउंड्री के बाहर. सड़क पे कड़क जिया गया. धड़क 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 6 रन. डीजे दीपेश नाइक भी काफी रंग भरते हुए इस टूर्नामेंट में, लेकिन रंग भर रहे वहां पर दोनों बल्लेबाज. क्या बेहतरीन स्ट्रोक आया है राज शिंगोले के बैट से. बहुत दूर दे मारा था इस गेंद को. और टीम का स्कोर हम देख सकते हैं 54. 54 पर स्कोर. 4 गेंदें अभी भी बची हुई यहां पर. लेकिन इस बार अच्छी गेंद वहां पर. इस बार बहुत ही बेहतर ये गेंद रही है. हालांकि गेंद की लाइन में आकर इस गेंद को खेलना चाहते थे राज, लेकिन कमाल की गेंद रही है. सिक्सर लगने के बाद अच्छा कमबैक देखने को मिला है वहां पर रोहित थले द्वारा. इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश की है. देखना है वहां पर लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद के नीचे आता हुआ. और इस बार गलती नहीं की गई है. गलती की कोई गुंजाइश भी नहीं थी वहां पर. विकेट गिरता हुआ. राज शिंगोले भी अब आउट होकर वापस जाते हुए. लास्ट ओवर का ये खेल चल रहा है तो बल्लेबाज कोशिश कर रहे थे हर गेंद को बाउंड्री के बाहर लगाने की. हालांकि कामयाबी मिली थी वहां पर राज को. फिर से बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन इस बार लॉन्ग ऑफ को क्लियर नहीं कर पाया. और ये तीसरा विकेट गिरता हुआ जय हनुमान खोनी का. अगला जो मैच रहेगा वो है टेमगर विवेक और केवनी हेमंत के बीच में मैच रहेगा. दोनों कैप्टन आपको तुरंत ही हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है. थँक यू. कॉमेंट्री बॉक्स अजून एक लेजंड खेळाडू भिवंडीचा हेमंत पाटील दादा उपस्थित झालेले आहेत. आपण पुढे यायचं. हेमंत दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मागे नका बसू, कारण की आपण या भिवंडीची शान आहात क्रिकेटची. सर्वांचं हरी जोशी आणि अभिमन्यू तरे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आतिश नए बैट्समैन आए हैं, लेकिन विकेट हासिल की है इस बार रोहित थले ने. फुल टॉस गेंद वहां पर आड़े बल्ले से गेंद को खेल दिया है. फील्डिंग इस बार बहुत ही बेहतर देखने को मिली. जबरदस्त फील्डिंग वहां पर डीप में देखने को मिलती हुई. रन बचाए अपनी टीम के लिए वहां पर खिलाड़ी ने. यज्ञेश वहां पर मौजूद है. कमाल की उनकी फील्डिंग इस बार रही है. हालांकि फुल टॉस गेंद रही थी, लूजनर ये गेंद रही थी. क्रॉस द लाइन गेंद को खेल दिया था नए बैट्समैन आतिश ने. लेकिन इस गेंद के ऊपर सिर्फ सिंगल रन, और सिंगल की मदद से स्कोर 55 पर स्कोर. लास्ट गेंद के साथ पहली इनिंग की लास्ट गेंद अब यहां पर लेकर आते हुए रोहित थले. लास्ट गेंद देखना वहां पर मिस टाइम स्ट्रोक रहा है. सेफ लैंडिंग होती हुई 1 रन तो पूरा कर लिया वहां पर बल्लेबाजों ने. और इनिंग भी अब यहां पर समाप्त होती हुई. तो पहले बैटिंग करते हुए जय हनुमान खोनी ने रन बनाए हैं 56, और 57 का टारगेट रहेगा आई एकवीरा मानकोली के सामने. भले टारगेट हम देख रहे हैं कि एक अच्छा टारगेट सेट किया गया है, लेकिन बल्लेबाजी अगर हम देखें मानकोली के पास तो वो बहुत ही बेहतर बल्लेबाजी, डीप तक बल्लेबाजी है. 36 रन बनाए दक्षत ने. आइए अब अगले टॉस की तरफ हम जाते, जहां पर हमारे साथी कॉमेंटेटर भिवंडीकर संदेश पाटील. थँक्यू सो मच. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. सन्माननीय रुपेश दादा मात्रे यांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. विवेक पवार आणि हेमंत दादा पाटील आपण यायचंय टॉस बॉक्समध्ये. स्वर्गीय जयाबाई अनंत नाईक यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स इथे आपल्याला पाहायला मिळते. अभिमन्यू तरे देखील जोडत आहेत आमच्या टॉस बॉक्समध्ये. या स्पर्धेचे आयोजक आहेत. दोन्ही टीमला दाखवू इच्छितो या स्पर्धेचा हा टॉस जो बनवण्यात आलेला आहे. एका बाजूला डीजे दीपेश आहे, दुसऱ्या बाजूला अभिमन्यू तरे यांचा भाविक मंडप अँड डेकोरेटर्स.
हेमंत दादाचा कॉल आहे. DJ दीपेश असा कॉल आहे आलेला आहे. भाविक अँड मंडप डेकोरेटर्स. थँक्यू सो मच दादा. आपण बसून घ्यायचं आहे व्यासपीठावर. विवेक नक्कीच नौखा संघ उभारलेला आहे. तुने सर्व गावातील यंग खेळाडूंना घेऊन खेळत आहे. कसं वाटतं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि जय बजरंग चषक कसं कारण तू 3 दिवस ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून बघत आहे. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि आम्हाला ते खेळण्यास संधी दिली त्याच्यात आम्ही कमिटीचे आभार मानू. टॉस जिंकले काय नाही ना. बॅटिंग करू. बॅटिंग करणार तुम्ही. किती धावा बनवणार तुम्ही पहिल्या हरी 4 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवणार तुम्ही 4 षटकामध्ये? 40 ते 45 धावा. रंगतदार सामना होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हेमंत दादाशी थोडीशी चर्चा करू. हेमंत दादा फार क्रिकेट पूर्वी तुम्ही जेव्हा खेळायचे तेव्हा लाईट टेलिकास्ट नव्हतं. तुमचं रेकॉर्ड आम्हाला माहिती आहेत. आम्ही देखील आज 15 ते 16 वर्ष झाली या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करत आहोत आणि नक्कीच तुमचा क्रिकेट आम्ही नसनस वाकीत आहोत. हेमंत काय कमी आहे भिवंडीमध्ये? वेळेला पाबंदीला आणणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक खेळाडूने आपलं 100% आपल्या गावासाठी खेळणं फार महत्त्वाचं आहे. कसं वाटतं या भिवंडीमध्ये तुमचं क्रिकेट इतका मोठा आहे की नक्कीच तुमच्याशी चर्चा करण्याची माझी इच्छा झाली म्हणून चर्चा करतोय. हे म्हणता काय म्हणशील क्रिकेटबद्दल? अतिशय सुंदर क्रिकेट चालू आहे भिवंडीमध्ये. फक्त टायमाला महत्त्व द्या. नक्कीच हे म्हणतात एक महत्त्वाचा प्रश्न. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असते. म्हणजे मनासारखं झालं आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांवर समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण टीम गावातील युवा जोश जो आहे सध्याच्या घडीला चांगले खेळत आहेत त्या सर्व खेळाडूंनाच घेऊन खेळत आहे तुम्ही. तुमच्या संघाला आम्ही शुभेच्छा देतो. हे होते हेमंत दादा, लेजंड भिवंडीचे खेळाडू. मित्र नाणेफेकीची जी आहे इथे जिंकलेली आहे टेमगड संघाने आणि सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण एक छोटासा ब्रेकमध्ये आपण स्वागत आणि सन्मान देखील पाहुण्यांचा करणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या डावाला सुरुवात देखील करणार आहोत. आपण नक्कीच या स्पर्धेला 2 शब्द मार्गदर्शन नक्कीच दादा उद्या आपल्या फायनलला देखील शेवटपर्यंत असणार आहेत आपल्यासोबत. तर आपण मॅचकडे फोकस करत आहोत. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला सामन्याकडे आपण जाऊया. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आलेली आहे. आई एकविरा मानकुली टीम संघाच्या माध्यमातून नुकतंच झालेल्या भादवड बी धमाकामध्ये मालिकावीर बाईकमॅन आपण पाहतोय मैदानामध्ये ओपनिंग करण्यासाठी आलेला आहे. तकदीर माली आणि त्याच्यासोबत मानकुलीकरांची वलक यशपाल दादा माली मैदानामध्ये आलेला आहे. टेनिस क्रिकेट बॉलमधील एक महान खेळाडू मानकुली गावची लेजेंडरी असं म्हटलं जात आहे. आणि मित्रांनो जेव्हा मोठे खेळाडू जेव्हा आपल्या संघाला घेऊन खेळत असतात तेव्हा नक्कीच चांगला टीम वर्क होतो. भादवड बी धमाकामध्ये नक्कीच त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला. बाईक जिंकली, दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जिंकलं. आज इथे दाखल झालेले आहे JB ट्रॉफी 2025 मध्ये. त्यांना टार्गेट इथे जो आहे देण्यात आलेला आहे 57 धावांचा टार्गेट देण्यात आलेला आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. गोलंदाज इथे तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय कोणी टीम संघाच्या माध्यमातून. सन्माननीय मनोहर दादा जोशी देखील यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेला आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न्यू पोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडू षटकाला सुरुवात. समोर खेळलाय, फोर्स केलाय समोर आणि शतरक्षक तिथे अतिशय सुंदर अशी झेल आणि पहिला विकेट इथे प्राप्त करताना आतिश.
मुख्य व्यासपीठावर जोडलेला आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपल्या माहितीकरता सध्या मानकोली टीम 57 धावांचा पाठलाग करत आहे आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो मिळवून दिला आहे गोलंदाज आतिशने. आज उपस्थित या व्यासपीठावर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ग्रामीणसाठी सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि ज्युनियरसाठी ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. मनोहरदादा जोशी यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय पाहुण्यांना या मुख्य व्यासपीठावर मोस्ट वेलकम. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रीत आलाय. प्रीतला चांगला खेळावा लागेल. सुरुवात जरी चांगली झाली नाहीये, येणारे 5 चेंडूचा खेळ करायचा आहे. एक मिडल फार महत्वाचा आहे चेंडू बॅटवर. नक्कीच तकदीर मालीने या मॅच मध्ये निराश केले, मात्र भरपूर फलंदाज आहेत येणारे. ऑफ स्टिकचा चेंडू, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग अतिची पाहायला मिळते. आज दक्षतने खूप चांगली फलंदाजी केली. चौकार षटकारांचा अटॅक देखील पाहायला मिळाला. अगदी 36 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. एक मोठा कलाकार आहे इष्टमेन दुनियातील, मात्र त्याचा खेळताना त्याला बघितलास क्रिकेट खेळताना खूप चांगला क्रिकेट त्याचा पाहायला मिळाला. एक चांगल्या संघासमोर जेव्हा आपण आपली बॅटिंग दाखवतो तेव्हा एक चांगला खेळाडू म्हणून निवडला जातो. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून कडक ड्राईव्ह केल्या चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. ओ माय गॉड, 1 का 4 चौकार आलाय. चुकीचं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार. पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर निघून गुडघ्यावर टेकून मारलाय. मात्र हो माय गॉड, हे चाललं तरी काय. मागच्या 2 चेंडू पासून एक तर चौका सोडला आणि आता जीवनदान कोणाला दिलाय. मागच्या चेंडूवर ज्याने चौका ठोकला त्याला जीवनदान दिलाय. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण जो सामना पाहता जे हनुमान खोनी टीम विपक्ष आई एकविरा मानकोली टीम आपण पाहताय. 11.40 ची सरासरी गाठाची आहे प्रत्येक षटकामागे टीम मानकोली टीम संघाला. 5 षटकांचा हा सामना आहे. धावा अगदी बरोबर बनवलेल्या आहेत खोनी टीम संघाने. डिफेन्स कोणत्या प्रकारे केलं जाईल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारे फलंदाज आपण पाहतोय तकदीर माली स्ट्राईकवर आहेत. पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू पाहायला मिळते. अगदी पायाच्या मध्ये चेंडू टाकला होता, बॅटवर घेतला आणि पहिली धाव इथे जोडली गेली आहे यशपाल माली यांच्या माध्यमातून. तर धावा धावफलकावर झालेल्या आहेत 6 धावा. 6 लॉस ऑफ 1 विकेट, 6 रन 1 विकेट के नुकसान पर. आज सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सोबतच मनोहरदादा जोशी देखील उपस्थित झालेले आहेत. अभिमन्यू तरे यांच्या मेहनतीला यश मिळालेलं आहे असं म्हणूया. मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की ही स्पर्धा आम्ही डे नाईट खेळू आणि यावर्षी त्यांनी करून दाखवलं आणि स्वतःची भाविक मंडप डेकोरेटर्स जे आहेत त्यांची लाईट फ्लड लाईट लावलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि ते फलंदाज बाद होईल. विकेट मिळाला इथे. 2 विकेट घेतलेल्या आहेत आतिशने. तिचे इथे एंट्री होत आहे. ज्या ज्या नेत्याची एंट्री होते त्यांच्या डीजेच्या माध्यमातून ते संगीत वाजले जातात. ते फार महत्त्वाचं आहे. कारण की कार्यसम्राट असतात असे व्यक्ती ज्यांचे नावाचं संगीत जो असतो ते कार्यसम्राट असतात. आणि या परिसराचे परिचयचे सर्वांचे, या भिवंडी परिसराचे, या ठाणे जिल्ह्याचे परिचयचे आहेत रुपेशदादा म्हात्रे यांच्या नावाचा हा संगीत डीजे मॅन आमचे दीपेश नाईक. मग कोणताही कार्यक्रम असो, ते क्रिकेट असो, मग कोणताही कार्यक्रम या मैदानावर असो, फक्त ओनली फॉर डीजे दीपेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा 2 विकेट मानकोली टीम. आज इंजर्ड असून देखील सौरभ माली मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला माहिती आहे टीम थोडी अडचणीमध्ये आली आहे. शॉटगन मानकोली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. BPLची स्पर्धा जिंकली होती, त्याच्यामध्ये सौरभ मालीने परफॉर्मन्स खूप चांगला केला होता आणि ती ट्रॉफी देखील त्यांनी जिंकली होती असंच म्हणू शकता आपण. पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच तो राहिला होता BPL मध्ये.
मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपल्या गावातील युवा खेळाडू जेव्हा खेळतात गावाचा अभिमान वाढल्यासारखा वाटतो. आणि आज गावाच्या मॅचमध्ये पाहूया कोणत्या प्रकारे खेळला जाईल. नो स्ट्राईकवर आलाय तो. स्ट्राईकवर यशपाल माली यांच्याबद्दल आपण नक्कीच बोलू, थोडक्यातच बोलू, मात्र चांगलं बोलू, कारण की आज यशपाल माली याने खऱ्या अर्थाने मानकोली गावाची ओळख दाखवली क्रिकेटच्या माध्यमातून. कारण की यशपाल माली जेव्हा खेळायचे तेव्हा लाईट इलेगस नव्हता मित्रांनो. मी हेमंत दादाशी देखील तीच चर्चा केली. क्रिकेट फार चांगलं खेळलेले आहेत पूर्वी, आजही ते खेळत आहेत, आजही ते परफॉर्मन्स करतायत. मग जगदीश नाईक असो, यशपाल माली असो, जितू गवली असो, दीपक मडवी असो, असे अनेक जे लेजंड खेळाडू आहेत, राजन पाटील दापोडेचे, त्यांना कोण विसरणार, ते आजही क्रिकेट खेळत आहेत. फिटनेस फार चांगला आहे या खेळाडूंकडे. लालचंद तरे हे देखील आजही ते 40+ खेळत आहेत. नाव आहे त्यांचं या टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. प्रल्हाद पाटील देखील अलिमगरचे, ते देखील खेळत आहेत. आणि काल सदा मात्रे देखील आले होते, सदानंद मात्रे कालवारगावचे. ऑफस्टिकचा चेंडू ऑनसाईडला खेळलाय. काऊ कॉर्नरचा शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. दक्ष चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. 7 धावा धावफलकावर. आता हवंय ती 7 म्हणजे मानकुली संघाला, कारण की धावा बनवायचे 57 आणि आता झालेले आहे 7 म्हणजे 50 धावा अजूनही दूर आहे टीम मानकोली. आणि चेंडू टाकायचे आहेत 23 मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. नाईटमध्ये अशा प्रकारच्या धावा फार चांगल्या असतात. खोनी टीम एक क्लिअरिस्टिक टीम आहे या तालुक्यामध्ये. नवीन खेळाडू त्या संघामध्ये यावर्षी घेण्यात आलेला आहे. त्या सर्वांचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे. दोन्ही टीम चांगला खेळत आहेत असंच म्हणू शकता आपण. JB ट्रॉफी 2025 तुम्ही एन्जॉय करतायत. मानकुली विपक्ष खोनी असा हा मॅच. ऑफस्टिकचा चेंडू, कटर चेंडू टाकला होता, आतमध्ये कट झाला होता चेंडू आणि शरीराचा वेध घेतला होता. लेग बायचा इशारा. स्वप्नील पाटील पंच. स्वप्नील पाटील सरांच्या बद्दल देखील आम्ही चर्चा करू. ते फार दूरून आलेले आहेत, खडकपारा कल्याणवरून आलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय राकेश सिन्हा सर, ते देखील कल्याण या परिसरातून आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका गोकुलदास पाटील सर जे मुख्य पंच आहेत, शकील कोटी सर, अनेकच पंचांना आपण बघितलेलं आहे. रमेश रेस सर देखील कालच्या दिवसामध्ये होते. शानू कुरुशी सर देखील होते. आज 2 पंच नवीन जोडलेले आहेत. पंचांचा काम अगदी चांगला राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. बॅटची एज घेतलेली आहे. एच अँड गॉन. विकेट, फार मोठा विकेट घेतलेला आहे गोलंदाजाने. मानसने हा विकेट घेतलाय. कमॉन डीजे दीपेश. उद्या ठीक दादांची उद्या ग्रँड एंट्री असेल या स्पर्धेमध्ये, कारण की दादा पुढील कामासाठी आपली रजा घेत आहेत. दादांनी सांगितलं आहे की आम्ही बक्षीस वितरण कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित असू या व्यासपीठावर, कारण की त्यांच्याच बंधूचा हा व्यासपीठ आहे. आज या दुनियामध्ये नाही आहेत. कैलासवासी महेंद्र लक्ष्मण मात्रे व्यासपीठावर आपण दादांना बघितलं. आपली रजा घेत आहेत. उद्या ठीक दादांची उपस्थिती असेल याच वेळेनुसार, कारण की उद्या आपण लवकर मॅचेस सुरू करणार आहोत आणि उद्या लवकरच शेड्यूल समाप्त करणार आहोत, कारण की उद्या फायनलचा दिवस, ग्रँड फायनल डे या स्पर्धेचा. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. आता या व्यासपीठावर मनोहरदादा जोशी विराजमान झालेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकारी आहेत छत्रे मामा यांच्याशी चर्चा करतायत, कारण की चर्चा देखील होणं फार महत्त्वाचं आहे. लाईट्स खूप चांगली आहे. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये दबंग दीपू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अडचणीमध्ये आले टीम, इथून अडचण दूर करावीच लागेल. 1 ते 2 मोठे फटके येतील का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज मानस राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटर सज्ज आहे दीपू माली. फुलटा चेंडू, फायदा घेतला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीपमध्ये एक सिंगल धाव आली आहे. मी इथून एकच सांगेल सौरभ आणि दीपूला की जेव्हा आपण स्ट्रोक खेळता तेव्हा चेंडूकडे देखील लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे. दीपूचा लक्ष पूर्णपणे होता, दुसरा धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला होता, सौरभचा लक्ष नव्हता. एकच धाव मिळाली तर धावा झालेल्या आहे धावफलकावर 9 धावा. 9. 3 मोठे चेहरे दगाडमध्ये परतलेले आहेत. तकदीर माली, यशपाल माली आणि प्रीत. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला. सौरभ मालीने पाठवलं सीमेच्या दिशेने, मात्र तिथे शतरक्षक आहे, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का टीम मानकुली संघाला. बॅटर सौरभ माली, बॅट टू डगआउट. पाडा भगवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक.
टेमघर पाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कड सजतय गाजतय नाव वाजतय जय Thank you, DJ. बजरंग चषक. आज दक्षत दिसतोय मैदानामध्ये, बॅटिंग मध्ये दिसला, तब्बल त्यांनी 36 धावा बनवल्या आणि ही झेल जवळजवळ संपूर्ण डगाऊट बघत होता. ही झेल कोणत्या प्रकारे पकडली जात आहे. जो खेळाडू कक्ष आहे ठीक त्याच्या समोरच खालती कॅच पकडली गेली आहे. बॅटर आउट. सौरभ माली देखील डगाऊटमध्ये परतलाय. आता जे काही आहे दीपूच्या कांद्यावर जिम्मेदारी आली आहे टीमची. धावा बलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 9 धावा, 4 विकेट. इथे परतीचा प्रवास करताना आपण बघितला मानसने काय गोलंदाजी केली आतापर्यंत. एक युवा यंगस्टार गोलंदाज आपण पाहतो. मी नेहमी सांगितलेलं आहे आणि अगोदर देखील सांगितलं आहे, खोनी संघाने यावर्षी नवीन चेहरे आणलेले आहेत, युवा यंगस्टार खेळाडूंना आणलेलं आहे पुढे. धावा फक्त आणि फक्त झालेल्या आहेत 9 धावा झालेल्या आहेत. 48 धावा अजूनही दूर आहे विजयापासून. एक चेंडू बाकी आहे अजूनही 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 48 धावा बनवू शकतात. हा मैदान चेसिंगसाठी ओळखला जातो. मानस ऑफस्टिकचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. चांगल्या षटकाची इथे समाप्ती होते. षटक जर आवडला असेल तर मानससाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी केली. जेव्हा समोर एक मोठा संघ आहे, रडवळीया संघ आहे, त्या संघासमोर जेव्हा आपला चांगला परफॉर्मन्स होतो तेव्हा कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे गोलंदाजाचं. नक्कीच या चालू अंगामध्ये त्याने चांगल्या संघांसमोर धावा देखील डिफेन्स केलेल्या आहेत. रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर. तर इथे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 48 धावा. म्हणजेच संघर्ष करावा लागेल या धावा बनवण्याकरिता. खेळपट्टीवर दीपू माली सोबत जोडलेला आहे तो म्हणजेच शिवम भोईरा, जे मानकोली गावचे सरपंच आहेत ते मैदानामध्ये खेळत आहेत. हे फार आपण बघितलंय. डॉक्टर्स, ॲडव्होकेट काल आवी देखील खेळून गेला. त्यानंतर आपण महाराष्ट्र होमगार्ड पोलीस देखील खेळताना बघितलं या मैदानावर. आज सरपंच साहेब स्वतः खेळत आहेत मैदानामध्ये. आज उत्तर देणं फार महत्त्वाचं आहे. 57 धावा बनवायच्या आहेत 5 षटकामध्ये. नक्कीच यानंतर होणारा सामन्याचा टॉस झालेला आहे. टेमघर संघाने जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि अगेन्स्ट केवनी संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. केवनी स्पोर्ट केवनी. आणि यानंतर ठाकूरपाडा संघ आणि ताडाले या दोन्ही संघांनी वेळेवर उपस्थित राहायचे. कोणालाही कॉल मेसेज केला जाणार नाहीये. अगोदरच हरी जोशी आणि ऑर्गनाइज कमिटीने भरपूर सहकार्य केलेलं आहे सर्व संघांना. जो लेट येईल त्याला पॅनलाइज केला जाईल, लक्षात असू द्या. षटक नंबर 3 सुरू झालाय. गोलंदाज दर्शन आलाय. दर्शन पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. दीपू माली समोर आहे. पहिला चेंडू या षटकातील. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू लँड झालाय. सोडून दिलाय दीपूने. वाईट मिळालाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर 10 धावा झालेल्या आहेत. 47 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. हा चेंडू चांगला आहे. अगदी ड्राईव्ह केल्या चेंडूला पॉइंटवर शतरक्षक डीप मधून पोहोचतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. जास्तीत जास्त स्ट्राईक दीपू माली याच्याकडे ठेवणं फार महत्त्वाचं आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. व्हेरिएशन आहे. लेग कटर, ऑफ कटर करतायत. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका खेळलाय. तो एरिया फार मोठा आहे. डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीये. फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतील. अजून एक विकेट. शिवम देखील निराश करताना आपल्या संघाला. जे दीपेश आम्हाला माहिती मिळते की केवनी संघ जो आहे जॉय कुमार विहान एंटरप्राइजेस आहे. हेमंत दादांचा नक्कीच मेसेज आलेला आहे. आणि त्यानंतर सोनादेवी टेमघर विवेक पवार ही तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. विशाल भाऊ मैदानाच्या आतमध्ये.
वेलकम पाहुण्याचं शुभागमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर खोनी गावचे आणि आमचे सर्वांचे परिचयचे साहेबांचं अरुण पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हिंदू जनक, कट्टर हिंदू असं म्हटलं जात आहे. दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाव कंप्लीट केली जाते दीपू याच्या माध्यमातून. धावसंख्या झालेल्या आहेत 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 जवळजवळ समाप्तीच्या मार्गावर आलेला आहे. मोठा स्ट्रोक अजूनही आलेला नाहीये. दर्शन चांगली गोलंदाजी करतोय. ऑफस्टिकचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. काय गोलंदाजी आहे, थांबून ठेवलंय फलंदाजाला. मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. शेवटचा चेंडू आहे 3ऱ्या षटकातील. सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर आहे आणि त्यांच्याच गावचा खोनी संघ खेळतो. मात्र मानकोली संघ देखील चांगला खेळतोय असं म्हणूया आपण. दीपूच्या बॅटमधून आलाय हा मॅक्सिमम 6, मिड विकेटच्या वरतून जाणारा हा षटकार. दीपू मालीने आपले हात खोललेले आहेत. आता 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 18, सॉरी 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. आमचे स्कोरर सांगत आहेत की 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू जर चांगला टाकला तर थोडासा दबाव मानकुली टीम संघावर येईल. एखादा मोठा फटका आला तर दबाव थोडासा कमी होईल. गोलंदाजी करताना गोलंदाज दर्शन, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. समोर बॅटर दीपू माली. चांगला चेंडू वाईड यॉर्कर टाकला होता, मात्र बॅटवर घेतला. एक सिंगल धाव पुरी केली इथे. इथून षटक कंप्लीट आणि आता इथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आता 12 चेंडूमध्ये इथे धावांची जी आवश्यकता आहे 38 धावा. 12 चेंडू आणि 38 धावा सोपं नाहीये. मात्र रोख रक्कम 1000 रुपये दिले जाणार आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शंकरदादा जोकर, आर्यन आणि अद्वैत 11 टीमचे संघ मालक शंकरदादा जुकर यांनी 1000 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे खोनी टीम संघासाठी. मानस आलाय कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. मानसने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. स्ट्राईकवर दीपू आहे. मॅच रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. 12-38 राईट आर्म ओव्हर द विकेटने दीपू साठी. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला उडवलाय. बंदुकीच्या गोलीप्रमाणे चेंडू सीमा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जातोय षटकार. मागचे 2 षटकार आपण बघितले. याच्या अगोदर एक देखील षटकार ठोकला होता आणि आता देखील एक षटकार तुम्हाला पाहायला मिळत है. वो कहते हैं ना, जब तक हार आप नहीं मानते तब तक आपको कोई नहीं हरा सकता. मानकुली टीम हार मानणार नाहीये. त्यांना माहिती आहे येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजूनही चांगली फलंदाजी आहे. दीपूचे प्रयत्न सुरू झालेत मैदानामध्ये. 11-32ची आवश्यकता आहे. गोलंदाज मानस, राईट आर्म ओव्हर द विकेट. दबंग दीपू सज्ज होते खेळण्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टिकवर होता. बॅटची एज लागली होती. बाल बाल बचायचं कहते. एस्टनच्या बाजून चेंडू निघून गेला होता. प्ले डाऊन होता होता वाचला असं म्हणूया आपण. दीपू माली चांगली चेंडू कमबॅक केलाय गोलंदाज मानसने. कमबॅक करणं देखील फार महत्वाचं आहे. 10-32चा इक्वेशन आहे. प्रयत्न सुरू आहेत मैदानामध्ये. मानसचे प्रयत्न सुरू आहेत. मानकुली टीम संघाचे दीपूचे. राईट आर्म ओव्हर द विकेटने दीपू साठी. चांगला चेंडू स्ट्रोक ऑफर केला आहे, मात्र धाव घेतली जात नाहीये. काऊ कॉर्नरला चांगली फिल्डिंग आहे. डॉट चेंडू डोकी ठरताना इथे पाहायला मिळत आहे. प्रयत्न सुरू झालेले आहेत मानसचे. काय कमबॅक पाहायला मिळाला. षटकार गेला त्यानंतर 2 चेंडू डॉट होताना बघितला आपण. गोलंदाज मानस
फुलटा चेंडू फुल टॉल उचल करताना दीपू माली याच्या बॅट मधून येणारा हा षटकार. आलेले आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 31 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपू वन मॅन आर्मी मानकोलीचा हा सितारा मैदानामध्ये चमकताना तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू देखील डॉट होतात, हे देखील फार महत्वाचं आहे कोणी टीम संघासाठी. विकेट मात्र फार काही सांगून जाईल या मॅचचं. विकेटसाठी चेंडू टाकावाच लागेल मानसला. 5वा चेंडू फुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू चाललाय तारा मंडल मध्ये आणि पंचाने इशारा दाखवले आहे की हा षटकार आहे. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. जय बजरंग थँक्यू मित्र डीजे मंडळ. दीपेश. दुसरी हॅट्रिक झाली या स्पर्धेची. याच्या अगोदर आई गावदेवी विहाना पीसे टीमच्या साहिलने षटकारांची हॅट्रिक ठोकली होती. आता आई एकविरा मानकुली टीमच्या दीपू मालीने ही दुसरी हॅट्रिक इथे ठोकलेली आहे. काय बॅटिंग पाहायला मिळते. जिद्द क्रिकेटची जिद्द इथे तुम्हाला पाहायला मिळते मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. पाणी आलंय मैदानाच्या आतमध्ये. मॅसेज आलाय डगाडू मधून कारण की समीकरण 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 35 धावांवर खेळत आहे दीपू माली. 33 धावांवर खेळत आहे. आता गोलंदाज कोण आहे पाहूया आपण. दीप बागल. दीपला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज आपण पाहतोय. विशाल माली स्ट्राईकवर आहे. गोलंदाज एक युवा गोलंदाज आहे समोर. तितकंच महान खेळाडू आपल्याला पाहायला मिळते विशाल. फार वर्षापासून ते मानकोली संघासाठी खेळत आलेले आहेत. पाहूया दीपू याची बॅट सध्या चालत आहे. स्ट्राईक दिली जाते की विशाल भाऊ ही मॅच फिनिश करेल का पाहूया आपण. गोलंदाजीसाठी गोलंदाज दीपला 6 चेंडू सुरक्षित टाकायचे आहेत. 13 धावा डिफेन्स करायच्या आहेत. विकेट किपर आपण तो चेंडू बाहेर फेकून द्यायचा. थोडंसं लक्ष द्यायचं. ऑर्गनाइज कमिटी बाहेरून जे सराव करतात त्यांचे चेंडू आतमध्ये येत आहेत. चला मॅच सुरू करायची आहे.
यानंतरचा टॉस टेमघर संघाने जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जॉय कुमार विहान एंटरप्राइजेस संघाला शतरक्षणसाठी निमंत्रित केलेला आहे. टेमघर संघाला बॅटिंग करताना बघणार आहोत आपण. सर्व युवा खेळाडू अंडर-20, 25 चे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर पहिला चेंडू 5व्या षटकाला सुरुवात 6-13. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला गेला होता. पंचाने लगेचच दर्शवला की लेग बायचा इशारा आहे. तर 1 धाव आली आहे, म्हणजेच 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. दीपू माली सर्वांसाठी आता एकच म्हणणं आहे, जोपर्यंत दीपू माली आहे तोपर्यंत एकविरा मानकुली संघ या मॅच मध्ये आहे असंच आपण म्हणू शकता. गोलंदाज दीप दुसरा चेंडू टाकत आहे. 5 चेंडू मध्ये 12 धावा थांबवायच्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने येतोय दीपू मालीसाठी. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेस बॅटवर देखील आला नाहीये. डॉट चेंडू. मॅच झाली आहे गरम. जेबी ट्रॉफी 2025 चा पैसा उचल सामना पहिल्या दिवसापासून इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कट टू कट मॅचेस. कोणीही इथे हरण्यासाठी येत नाही, सर्व जिंकण्याकरताच येत आहेत. जो चांगला खेळतो तो जिंकतो. सध्या तरी 50-50 अवस्थेमध्ये हा मॅच आहे. गोलंदाज दीप राईट आर्म ओव्हर द विकेटने येतोय. बॅटर सज्ज आहे दीपू माली. हा चेंडू टाकलाय खराब, कारण की सोडलाय दीपूने, सोडलाय विकेट किपरने, सोडलाय शॉट फाईन लेगच्या क्षेत्रक्षणाने. चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर. चौकार. नवीन वर्षाचा बोनस टाकलाय गोलंदाजाने. मी ते 1+4 5 हा पंजा फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. अशा प्रकारे 50 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. टाळ्यांचा आवाज येणं फार महत्वाचं आहे मानकुली टीम संघासाठी. 50 धावा स्कोरबोर्ड लागलेल्या आहेत. 7 धावांची आवश्यकता आहे. आता येणारे चेंडू जे आहेत 4-7 असणं फार महत्वाचं आहे आता कोणी टीम संघाला गोलंदाजाची. मोठा फटका खेळण्याचाच प्रयत्न होता दीपूचा, मात्र गोलंदाजाने डोकेदुखी सारखा चेंडू टाकलं आणि मॅच आता थोडीशी मागं आणली कोणी करांसाठी. वारंवार एकत्र जमू नका मित्रांनो, अजून बरेचसे मॅचेस बाकी आहेत. प्लीज संपूर्ण मानकुली गाव यूट्यूबच्या माध्यमातून HHHच्या माध्यमातून ही मॅच नक्कीच बघत असेल. खोनी गाव देखील हा सामना नक्कीच बघत असेल. दीप टाकतोय पुढचा चेंडू. दीपू माली क्रिकेटचा हा दबंग आहे. चेंडूला पाठवलाय तारा मंडल मध्ये. आता इथून फक्त आणि फक्त एकच धाव दूर आहे. कम ऑन डीजे.